व्हिडिओ एडिटिंग कोर्स बेसिक पासून ॲडव्हान्स सर्व काही शिका. 5 वर्षांच्या अनुभवासह प्रॅक्टिकल ट्रेन, लाईफ टाइम ॲक्सेस आणि व्हॉट्सॲप सपोर्ट मिळेल. आजच जॉईन करा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आपला आजचा हा ट्रेंडिंग विषय तुम्हाला माहीतच असणार आहे. इंस्टाग्रामवरती खूपच धुमाकूळ घालत आहे. तर तुम्हाला सुद्धा आपला हा ट्रेंडिंग विषय आज बनवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना, हा ट्रेंडिंग विषय बनवण्यासाठी 3 ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जो ॲप आहे ना, तो जेमिनी ॲप आहे. त्यानंतर दुसरा कॅपकट, तिसरा आहे ना तो माय जिओ. तर तुमच्याकडे जिओ सिम कार्ड असेल तरच तुम्ही बनवा. जर त्याऐवजी बनवायला गेला तर आपल्याला जेमिनीचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. आपल्याला जिओ ह्या रिचार्जला जेमिनीचा सबस्क्रिप्शन फ्री आहे. तर त्यामुळे जिओ सिम असलेला मोबाईल घ्या. जर तुमच्याकडे जिओचं सिम नसेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांच्या मोबाईलवरती हा व्हिडिओ बनवू शकता. त्याऐवजी तुमच्या नातेवाईकांच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ बनवू शकता. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना माय जिओ ह्या ॲप्लिकेशनमधनं आपला जेमिनीचा सबस्क्रिप्शन आहे ना तो क्लेम करून घ्यायचं आहे. कसा क्लेम करायचा ते जर माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती जाऊन हाऊ टू क्लेम जेमिनी सबस्क्रिप्शन जिओ सिम असं सर्च करून तुम्ही व्हिडिओज बघून ते स्वतंत्र ट्युटोरियल घेऊ शकता. त्यानंतर तुमचं सबस्क्रिप्शन क्लेम करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला जेमिनी ॲप्लिकेशन ओपन करून इथे पहिल्यांदा 2 लाईनवरती क्लिक करून तुम्ही इथनं ज्या जीमेल आय डीवरती सबस्क्रिप्शन क्लेम केलं आहे ना त्या जीमेल आय डीला इथनं सिलेक्ट करायचं. तर बघू शकता मी इथे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे प्रो व्हर्जन भेटून जाईल आपल्या जेमिनीचं. त्यानंतर आता आपल्याला एक महत्त्वाचं आहे मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी ऑल मटेरियलची लिंक आहे ना ते लिंकवरती यायचं आहे. ऑल मटेरियलच्या लिंकवरती आल्यानंतर खाली स्क्रोल करायचं. तुम्हाला ती पोस्ट ओपन करून खाली स्क्रोल केल्यानंतर ना तुम्हाला इथे अशा प्रकारे प्रॉम्प्ट्स भेटून जाईल. फोटो प्रॉम्प्ट, व्हिडिओ प्रॉम्प्ट, ऑल मटेरियल. आता तुम्हाला काय करायचं, हे जे ऑल मटेरियल आहे ना हे खालचं प्रिपेरिंग युअर डाउनलोड आहे ना हे तुमचं टायमर दिसेल. ते टायमर संपल्यानंतर ऑल मटेरियल दिसेल. तुम्हाला एक वेळेस इथे क्लिक करून ओपन करून दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, त्या डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सगळं मटेरियल भेटून जाईल. आता तुम्ही आहे ना हे 3 इमेजेस आणि हे जे 2 व्हिडिओज आहेत ना, हे वरचं आणि हे लास्टचं हे सगळे ऑल मटेरियल आहे ना 3 डॉटवरनं डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे डाउनलोड केल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना परत आपल्या ह्याच्यामध्ये येऊन आपल्याला पहिला टी शर्ट नेम चेंज हे आहे ना एक कॉपी प्रॉम्प्ट करायचं आहे. पहिला जो प्रॉम्प्ट आहे तो. त्यानंतर आपल्याला जेमिनी ॲप्लिकेशनमध्ये जाऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून इमेजेस इथे फोटोजवरती क्लिक करायचं आहे. ॲड फोटोज म्हणजे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून फोटो ॲड करता येईल आपल्याला. तर आता इथे आपल्याला ऑल मटेरियलमध्ये जे पहिल्याचं जो मागं टी शर्टवरती पुणेरी ताकद म्हणून लिहिलेलं आहे ती इमेज सिलेक्ट करायची. ऑल मटेरियलमध्ये तुम्हाला आता डाउनलोड करायला लावलेलं ती इमेज सिलेक्ट करून इथे पेस्ट करून घ्यायचं आपल्याला. आत्ता मागा तो जो प्रॉम्प्ट आपण इथनं कॉपी केलतो ना हा प्रॉम्प्ट कॉपी करून तिथे पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे तुमच्या मंडळाचं नाव हे आहे ना हे आपल्याला सिलेक्ट करून कट करून तुमचं जे काही मंडळ असेल त्या मंडळाचं नाव टाकून घ्यायचं आहे किंवा शहराचं नाव. मी अशा प्रकारे सोलापूरची ताकद टाकलेलं आहे. तुमच्या हिशोबाने म्हणजे तुम्हाला कोणत्या शहराचं गावाचं नाव टाकायचं असेल ते टाकून ह्याला सेंड करून द्यायचं आहे. हे सेंड करून दिल्यानंतर ना अशा प्रकारे तुमची इमेज आहे ना ती जनरेट व्हायला सुरुवात होईल. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. तर अगदी 1 ते 2 मिनिटात इमेज जनरेट झाल्यानंतर ह्या इमेजला अशा प्रकारे सेव्ह करून घ्यायचं आहे. इमेजेस सेव्ह करून घेतल्यानंतर ना परत एकदा आपल्याला आपल्या वेबसाईटमध्ये जाऊन इथे खाली स्क्रोल करून इथे दुसरी न्यूजपेपर रोल ही आहे ना ही प्रॉम्प्ट आहे ना ही कॉपी करून घ्यायचं हे ऑप्शनच्या साहाय्याने. त्यानंतर परत एकदा आपल्या जेमिनीमध्ये येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपल्याला आहे ना तो मी ऑल मटेरियलमध्ये दिलेला तो हे आहे ना हा इमेज तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे पेपर फोल्डर रोलचा. त्यानंतर तो आत्ता जो कॉपी केलेला प्रॉम्प्ट इथे पेस्ट करून इथे तुमच्या मंडळाचं नाव हे आहे ना इथे तुमच्या मंडळाचं नाव टाकायचं आहे. तर अशा प्रकारे मी मंडळाचं नाव टाकलेलं आहे. तर हे टाकून सेंड करून द्यायचं आहे ह्याला. हे सेंड करून आपली ही देखील इमेज अगदी 1 ते 2च मिनिटात क्रिएट होऊन जाईल. ह्याला देखील आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं ही इमेज क्रिएट झाल्यानंतर. त्यानंतर तशाच प्रकारे ही जी तिसरी इमेज आहे ना तिसऱ्या इमेजमध्ये 3 प्रॉम्प्ट वेगवेगळे असणार आहेत. एक लक्षात ठेवा, हे सगळे प्रॉम्प्ट एकाच मेसेजमध्ये कॉपी पेस्ट करून एकाच मेसेजमध्ये टाकायचे आहेत आपल्या जेमिनीला. तर पहिला ही इमेज तयार झाली आहे का बघूया.
ही इमेज तयार झालेली आहे, बघू शकता अशा प्रकारे. ह्याला सुद्धा आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. ही इमेज सेव्ह झाल्यानंतर आता आपल्याला परत ही तिसरी न्यूजपेपर हेडलाईन एडिटिंग आहे ना, ह्यातला पहिला ऑप्शनमधला ही चेंज राजे ग्रुप टेक्स्ट ही पहिली प्रॉम्प्ट आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन ऑल मटेरियलमधला हा फोटो आहे ना, हा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ऑल मटेरियलमधला हाच फोटो सिलेक्ट करायचा मित्रांनो. जर दुसरा फोटो सिलेक्ट केला तर तुमचा इमेज वेगळा होऊन जाईल. त्यामुळे हा फोटो सिलेक्ट करून पहिला ऑप्शनमधला पहिला प्रॉम्प्ट आहे ना, तो कॉपी केलता त्याला पेस्ट करून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 3 नंबरच्या ह्याच्यामधला हा ऑप्शन नंबर 2चा प्रॉम्प्ट आहे, ह्याला देखील कॉपी करून त्यामध्येच पेस्ट करायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे त्यानंतर तिसरा जो प्रॉम्प्ट आहे ना आपला, तो देखील कॉपी करून इथे पेस्ट करायचं आहे. म्हणजे एक लाईनीचा गॅप सोडायचा मित्रांनो. त्यानंतर इथे तुमच्या मंडळाचं नाव टाकायचं आहे. तर अशा प्रकारे तुमच्या मंडळाचं नाव टाकून पुणेरी ताकद म्हणजे इथं आपण सोलापुरी ताकद हे ते आहे ना तुमच्या मंडळाचं नाव आहे, ते मगाशी काय टाकलेलं ना पहिल्या इमेजमध्ये तेच टाकायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रॉम्प्टमध्ये पुणे टाइम्स आहे ना, इथे तुम्ही सोलापूर टाइम्स म्हणजे तुमच्या हिशोबाने जो पेपरची कंपनी म्हणजे हेडलाईन असते ना ती टाकून घ्यायचं आहे तुमच्या हिशोबाने. मी दिव्य मराठी टाकतो. त्यानंतर अशा प्रकारे हे एवढं केल्यानंतर ह्याला सेंड करून टाकायचं आहे. हे सेंड झाल्यानंतर हे देखील अगदी 1 ते 2 मिनिटात इमेज क्रिएट होऊन जाईल. हे एवढे 3 इमेजेस तुम्ही क्रिएट केला ना, त्यानंतर आपल्याला व्हिडिओ क्रिएट करायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे ही इमेज क्रिएट झाल्यानंतर ह्याला देखील सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर आता आपल्याला आहे ना एकदा बॅकवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला जेमिनीच्या होम पेजवरती होऊन जाईल. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही आत्ता मी तुम्हाला मगा म्हणलेलं जिओ सिम असेल तरच तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर त्यासाठी ते प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून जर तुम्ही प्रो घेतला असाल म्हणजे सबस्क्रिप्शन क्लेम केला असाल तर तुम्हाला इथे व्हिडिओचं ऑप्शन पाहायला भेटेल. हे व्हिडिओ सिलेक्ट करून त्यानंतर हे प्लसचं आयकॉन आहे फोटोचं, या फोटोच्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही आत्ता सगळे इमेजेस क्रिएट केलेले ते इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आता पहिली इमेज आहे ना, ती आपली पहिली इमेज ती सिलेक्ट करून घ्यायचं म्हणजे सोलापूरची ताकद आपण बॅक साईडला लिहिलं होतं ती इमेज सिलेक्ट करून आता आपल्याला आहे ना आपल्या परत वेबसाईटमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे AI व्हिडिओ जनरेशन प्रॉम्प्ट्स हे आहे ना तुम्हाला इथे पहिली इमेज भेटून जाईल. तर अशा प्रकारे तुमची इमेज टाकायची जे तुम्ही हे केलेली आहे. तर ते पहिला प्रॉम्प्ट आपण इथनं कॉपी करून घेऊया. त्यानंतर तुम्ही पहिली इमेज जी बनवली होती आत्ता ती इमेज सिलेक्ट करून घ्यायची. तुम्ही ऑल मटेरियलमध्ये चुकून जर सिलेक्ट केला तर ऑल मटेरियलमधलाच इमेज होऊन जाईल. तर त्यामुळे आत्ता इमेज जी एडिट केली आहे तीच करायची. तुम्हाला चुकू नये म्हणून मी सारखं बोलून सांगतो मित्रांनो. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की समजून जाईल तुम्हाला. हे पेस्ट करून तुम्हाला आहे ना हे एक्सपेक्ट रेशो 16:9 आहे का बघायचं आहे. ते 16:9 केल्यानंतर ह्याला सेंड करून द्यायचं आहे. हे सेंड करून दिल्यानंतर ना हे देखील थोडं प्रॉम्प्टला फोटोला ॲनालायझिंग हे करून तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल अगदी 1 ते 2 मिनिटातच. तर बघू शकता मित्रांनो अगदी 1 ते 2 मिनिटात आपल्याला हा व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल. हा व्हिडिओ बनल्यानंतर तुम्ही इथनं याला सेव्ह करून घ्यायचं आहे. डाउनलोडिंग फुल साईज म्हणून हे सेव्ह झाल्यानंतर ना अशा प्रकारे परत एकदा आपल्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला जो दुसरा प्रॉम्प्ट आहे ना व्हिडिओचा दुसरा प्रॉम्प्ट हे 2 न्यूजपेपर लिफ्टिंग मोशन आहे ना ह्याला सिलेक्ट करून म्हणजे हे कॉपी व्हिडिओ प्रॉम्प्ट करून आपल्याला कॉपी केल्यानंतर ना प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून आपल्याला व्हिडिओज सिलेक्ट करायचे. एकदा बॅकवरती क्लिक करून होमवर त्यानंतर व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. मी सकाळपासून जास्त व्हिडिओ बनवले त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे एरर होऊ शकते. दिवसातनं तुम्ही फक्त जास्तीत जास्त 10 व्हिडिओज जनरेट करून घेऊ शकता. मी जास्त केलेले आहेत, सकाळपासून 10-12 केले असतील त्यामुळे मला येत नाही आहे. तर तुम्ही सेम प्रकारे मी एक तुम्हाला सांगितलं आहे ना अशा प्रकारे हे 3 व्हिडिओज तुमच्याकडे असले पाहिजेत. हे दुसरा आणि हे तिसरा. फक्त तुम्हाला व्हिडिओजमध्ये काय नाही, फक्त तुम्ही मगाशी तयार केलेला फोटो आणि हा प्रॉम्प्ट हे एवढंच पेस्ट करायचं आहे तर व्हिडिओ रेडी होऊन जाईल. तर सगळे हे तिन्ही व्हिडिओज आणि तिन्ही फोटोज रेडी झाल्यानंतर ना तुम्हाला आहे ना आता हे डाउनलोड नावावरती क्लिक करून तुम्ही आपला जो हे आहे ना
तो व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये मागाशी सांगितलेलं कसं डाउनलोड करायचं. ते डाउनलोड करून आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर प्लस न्यू व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता मी जो ऑडिओ म्हणून व्हिडिओ दिलेला आहे ना त्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ ॲड झाल्यानंतर तर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन मला भेटेल. याच्यावरती क्लिक करून ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर ना आपल्याला आहे ना ह्या ऑडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे बीट्सचा ऑप्शन मला भेटेल. आता इथे जिथे जिथे क्लिप्स चेंज होतील तिथे तिथे बीट्स आहेत ना तर ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून ह्यावरती क्लिक करायचं परत. त्यानंतर जिथे जिथे बीट्स ॲड केले तिथे तिथे ह्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना पहिले लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करून येते एक रिप्लेसचा ऑप्शन मला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आपला जो काही पहिला इमेज आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 नंबरच्या लेअरवरती येऊन रिप्लेसवरती जाऊन आपल्याला आहे ना इथे व्हिडिओजमधला जो मी व्हिडिओ डाउनलोड करायला लावलेला होता तुम्हाला तर मी आता लगेचच दाखवतो तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा डिलीट करून परत तिथेच यायचं आहे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला मी हा व्हिडिओ डाउनलोड करायला लावलेला हा व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा. ऑल मटेरियलमध्ये भेटून जाईल. त्यानंतर ॲडवरती क्लिक करून अशा प्रकारे हे ॲड केल्यानंतर तुम्हाला आहे ना ही तिसरी लेअर आहे. तिसऱ्या लेअरवरती येऊन खाली स्क्रोल करून रिप्लेसमध्ये आपल्याला जो आपण म्हणजे पेपर फोल्डिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे ना तो व्हिडिओ इथे सिलेक्ट करायचा आहे. व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करून आपल्याला पुढच्या लेअरवरती म्हणजे शेवटच्या लेअरवरती येऊन रिप्लेसवरती क्लिक करून आपण आहे ना इथनं देखील तो 3 नंबरचा व्हिडिओ बनवलेला होता ना त्याला सिलेक्ट करायचे. मी तुम्हाला बनवून दाखवलेलं नाही कारण लिमिट संपलेली. 24 तासानंतर परत लिमिट येईल त्यामुळे तुम्हाला बनवायला लावलेलं. तर आता अशा प्रकारे सगळे व्हिडिओज रिप्लेस करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे म्यूट क्लिप्सवरती क्लिक करून सगळे क्लिप्सचे जे आवाज आहे ना ते म्यूट करून आपल्याला पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथे खाली स्क्रोल करून तुम्हाला ब्लॅक म्हणून काहीतरी येईल. तर अशा प्रकारे थोडं खाली स्क्रोल करत जायचं आहे. ब्लॅक फेडचा हा ट्रान्झॅक्शन पाहायला भेटेल. याला सिलेक्ट करायचे. त्यानंतर याची लेंथ 1 सेकंद किंवा 1.9 ठेवून अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना तर अशा प्रकारे हे व्हिडिओ AIच्या मदतीने काहीतरी वेगळं झालेलं आहे तर त्यामुळे मी इथे एक ट्रान्झॅक्शन ॲड करतो. तर त्यासाठी स्प्लिट करून ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथे तुम्ही कोणता हवा आहे मला हा ट्रान्झॅक्शन हा ॲड करतो. त्यानंतर आपल्याला पहिला स्टार्टिंगला जाऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे पार्टी ह्या सेक्शनमध्ये यायचं आहे. पार्टीमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला एक ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. ह्याला सिलेक्ट करून ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून याची लेंथ स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून याची इंटेन्सिटी फक्त 10 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन खाली स्क्रोल करून फिल्टरचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती येऊन फिल्टर्समध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून इथे एक हंबल नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून याची जी हे आहे ना ऑपिसिटी ती 50 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती इंटेन्सिटी 50 ठेवून याची फिल्टरला स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत ॲड करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून काय सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि आपला जो प्रो व्हिडिओ एडिटिंग कोर्स आहे ना तो आता लगेचच बाय करून घ्या. जर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन अजून देखील माहीत नसेल, जर अजून इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्स इन्फॉर्मेशन व्हिडिओ तो देखील भेटून जाईल आणि कोर्सची जी लिंक आहे ना ती देखील भेटून जाईल. तर आपल्या कोर्समध्ये एकदम प्रोफेशनल लेवलपर्यंत व्हिडिओ एडिटिंग शिकवलेले आहे. आणि महत्त्वाचं आपल्या कोर्समध्ये व्हॉट्सअप चॅट सपोर्ट दिला आहे. म्हणजे एडिटिंग करताना काही देखील अडचण किंवा प्रॉब्लेम आल्यास तुम्ही आपल्याला डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप चॅटवरती
चॅट करून मेसेज करून प्रश्न विचारू शकता. तिथे आपल्याला लगेचच उत्तर भेटून जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून घ्या. जर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.